नकोस 11 न्यूज पर। नमस्कार, 11 न्यूजच्या या विशेषमध्ये आपलं स्वागत। मी राजेश कोचरेकर। विधान परिषदेच्या निवडणुकीची धामधूम आज सुरू झालेली आहे आणि ही धामधूम 12 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे। खरं तर निवडणूक 20 तारखेला आहे, पण त्याआधीच राजकारण्यांचं लक्ष्मीपूजन या निवडणुकीमध्ये होतं की काय असं वाटायला लागलेलं आहे। राज्यसभेच्या 7 जागांसाठी 7च उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, त्यामुळे ज्या स्वरूपाचं लक्ष्मीपूजन राजकारण्यांनी अपेक्षित केलं होतं ते होऊ शकलेलं नव्हतं। ज्यांना लक्ष्मी पूजनाची संधी मिळाली त्याने ती करून घेतली, ती नाकारता येणार नाही। पण आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला जे काही घडतंय आणि गेल्या 36 तासामध्ये जे काही घडलं ते सगळं विलक्षण होतं इतकंच आपण म्हणू शकतोय। या विधान परिषदेच्या ज्या 9 सदस्यांना आता पायउतार व्हावं लागणार आहे ते त्यांना 24 एप्रिल पर्यंत त्यांची मुदत होती आणि या 24 एप्रिल पर्यंतच्या या सगळ्या मुदतीचा विचार केल्यानंतर आज अर्ज भरायची शेवटचा दिवस होता। याच सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। राजकारण्यांचं लक्ष्मीपूजन। राजकारण्यांचं लक्ष्मीपूजन व्हायला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि या सगळ्या लक्ष्मीपूजनासाठी कोण कोण उत्सुक आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधाऱ्यांबरोबर भाजप आणि शिवसेनेमध्ये नेमकं काय चाललंय हे सांगणारा हा रिपोर्ट पाहूया। राज्य विधान परिषदेच्या 9 जागांसाठी शेवटपर्यंत सुरू असलेली ओढाताण रंगतदार अवस्थेत पोहोचल्यानंतर रविवारी रात्री उशिरा भाजपने विनोद तावडे आणि पांडुरंग फुंडकर या आपल्या जुन्याच उमेदवारांच्या नावाची नव्यानं घोषणा केली। गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच प्रदेश कार्यकारिणीनं पाठवलेली यादी भाजपच्या आजी माजी राष्ट्रीय अध्यक्षांनी जवळपास 36 तास रोखून ठेवली। पक्ष नेतृत्वाच्या या निर्णयामुळे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांना घाम फुटला। घामेजलेल्या रुडींनी दिल्ली मुंबई दिल्ली अशा चक्रा मारत परिषदेतून निवृत्ती पत्करलेल्या विनोद तावडेंनाच पुन्हा एकदा बोहल्यावर चढवलं, तर 70च्या घरात पोहोचलेल्या पांडुरंग फुंडकरांना दुष्काळ पडलेल्या मतांच्या खाईत लोटलं। त्याचवेळी भाजपने नीता केळकर, माधव भंडारी, अतुल सावे, अरुण अडसड आणि सुनील राणे अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांवर पुन्हा एकदा अन्याय केला। काँग्रेसनेही चौथ्यांदा विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांना उमेदवारी देऊन ओल्ड इज गोल्ड म्हटलं आहे। त्याचवेळी केंद्रातलं सरकार वाचवणाऱ्या भाजपच्या हरिभाऊ राठोड यांना आणि चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेसाठी काँग्रेसनं संधी दिली आहे, तर शिवसेनेनं नीलम गोरे यांच्या दरबारी राजकारणाला पसंती देताना युवा सेनेचा कोटाही भरून काढत राहुल नार्वेकरांना विधान परिषदेसाठी संधी दिली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 10 उमेदवार 9 जागांसाठी नशीब आजमावणार आहे। भाजपच्या उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे। मनसेच्या मतांवर आशिष शेलार आणि विनोद तावडेंचा डोळा आहे, त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी होणाऱ्या संभाव्य घोडेबाजार टळला असला तरी तो आता 20 तारखेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। एकूणच काय, सर्वपक्षीय आमदार लक्ष्मीपूजनासाठी सज्ज झालेत। कोणत्या आमदाराकडे लक्ष्मीची किती पावलं वळतात